गणारूढा पतन्ति नरकार्णवे यस्तानुद्धरते लोकान् तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेकं परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रवी विहार दत्त मंदिर आणि इथले सेवक मंडळी गेली 13-14 वर्षे भगवंताच्या सेवेत काम करतात. खरोखर आज अशा नवीन तीर्थक्षेत्रांची आवश्यकता आहे. कसं झालं आहे, ही पूर्वापार चालत आलेली जी तीर्थक्षेत्र आहे चांगलीच आहे, त्याच्याबद्दल प्रश्न आहे. तिथे गेल्यानंतर संस्कृतीचं पूजन होतं, लोकांना मार्गदर्शन घडतं, परंतु त्याचबरोबर इतर काही गोष्टीसुद्धा कालाच्या ओघात त्याच्यामध्ये मिसळल्या असल्यामुळं त्याची शुद्धता तेवढी राहिलेली नाही. आपल्याला माहिती आहे, गंगा नदी हिमालयात उगम पावते. गंगोत्रीच्या ठिकाणी ती किती पवित्र आहे, पण जशी जशी ती खाली येते तशी तशी त्याच्यामध्ये इतर नद्यासुद्धा मिसळत राहतात. आणि मग कलकत्त्याच्या ठिकाणी जर बघितलं तर ती फारच प्रदूषित झालेली दिसते. आता पंचगंगासुद्धा आपण बघतो की जशी जशी पुढे जाते दत्तवाड नरसोबावाडीपर्यंत तशी कितीतरी ती प्रदूषित झालेली दिसते. तसंच ह्या तीर्थक्षेत्रांचं झालेलं आहे. तीर्थक्षेत्रात कशाला जायचं, भगवंताचं पूजन कशासाठी करायचं? आता सरांनी सांगितलं की इथं काय आहे, इथं शांती, समाधान, प्रसन्नता, ह्या गोष्टीसाठी आपण इथे, नामस्मरण ह्याच्यासाठी आम्ही इथे. ह्या गोष्टी इतर ठिकाणी घडतात का, हा प्रश्न आहे. पहिली गोष्ट अशी आहे, माणसानं देवाकडेच मागावं, इथे कोणाकडे मागू नये असं म्हणते. पण काय मागावं हाही मोठा प्रश्न आहे. काय मागायचं तेच कळत नाही, आणि मग आम्ही नश्वर वस्तू मागत राहतो. देव त्या तर लगेच द्यायला तयार आहे. आम्हाला असं वाटतं की माझ्या मुलीचं लग्न ठरत नाही, माझ्या मुलीचं लग्न ठरत नाही. मुलीचं लग्न ठरलं तर देवाची कृपा, चांगलं जावई मिळाली, देवाची कृपा. मुलाला चांगली सून मिळाली, देवाची कृपा. घर चांगलं झालं, देवाची कृपा. ह्या सगळ्या संसारिक गोष्टी आपण मागत राहतो. देव म्हणतं काय हरकत नाही, हे घेऊन जा. का? त्या देणं त्याला काय अवघड नाही. त्या तुमच्याच प्रारब्धातल्या गोष्टी तुम्हालाच द्यायच्या असतात. पण ज्याला ज्ञान म्हटलं, आत्मज्ञान म्हटलं, मी कोण हे समजून सांगणं म्हटलं, ही गोष्ट मागायलाही कोण येत नाही आणि कुठे दिलीही जात नाही. ती फक्त सद्गुरूंच्या ठिकाणी दिली जाते. म्हणून गुरुसेवा महत्त्वाची आहे. गुरुचरित्रामध्ये तुम्ही आता वाचताय, पारायण करताय, बाबांनी असं म्हटलं आहे की मन आणि पारायण एकच. पारमार्थिक मनच पारायण म्हणायचे, किंवा मन परमार्थ रूप व्हावे यासाठीच पारायण करावे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे शरीर जे आहे ना, ह्या शरीरात एकमेकात 4 देह ठेवले. हे वरचं जे आहे याला हाडामासाचं जे झालं याला स्थूल देह म्हटले. आता हे स्थूल देह चालतो कसा? आपल्या मनात आलं म्हणून आम्ही घरातनं उठलो आणि इथं मंदिरात आलो. मनात जर आलं नसतं तर, मनात
आलं म्हणून आम्ही इथं आलो. म्हणजे या शरीराला चालवणारं मन आहे. आणि मन करू का नको, करू का नको असं सतत सतत काय असतं, द्विधा असतं. आणि ज्या वेळेला करायचा तरी निर्णय घेतं किंवा न करायचा तरी निर्णय घेतं, त्यावेळेला आपण काय म्हणतो की ती बुद्धीनं निर्णय घेतला म्हणतो. म्हणून ह्या शरीराच्या आत मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे. हे अंतःकरण चतुष्टय म्हणतो आपण. हे अंतःकरण चतुष्टय जर शुद्ध झालं तरच आपलं जीवन पवित्र, शुद्ध, शांत बनतं. मन अशांत असलं, कितीही चांगलं AC रूम जरी असली तरी झोप लागत नाही. का? मन अशांत आहे. म्हणून मनाचा फार मोठा भाग आपल्या ह्या शांतीच्या बाबतीत आहे. म्हणून इथं जे येतो ते आपण आपल्या मनाचा अभ्यास करायला येतो. दुसऱ्याच्या अभ्यासासाठी नाहीच आहे. हे कशासाठी आहे? आपल्या मनाचा अभ्यास करायचा आहे. आम्ही बाहेर सगळं बघत असतो. इंद्रिय कशी दिलेत देवानं? सगळी बाहेर बघायला दिलेत. कान बाहेरचं ऐकायला दिलेत, डोळं बाहेरचं बघायला दिलेत. पण आतलं बघायला काय दिलं आहे आपल्याला? आतलं बघायला मन दिलं आहे. आणि मनच हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पारायणानं काय होतं आहे? हे मन शुद्ध होतं, मन पवित्र बनतं. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. मन जर प्रसन्न असलं तर आपल्या सगळ्या कार्यामध्ये सिद्धता मिळते. मग ह्या मनाला चांगलं वळण लागावं ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? सद्ग्रंथांचं वाचन व्हायला पाहिजे. पारायण म्हणजे करायचं म्हणजे काय? सद्ग्रंथांचा अभ्यास व्हायला पाहिजे. मग ज्ञानेश्वरी असू दे, गाथा असू दे, गुरुचरित्र असू दे, हरिविजय असू दे, रामायण असू दे, ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत? ह्याच्यामध्ये आपल्या ह्या विश्वाचं चित्र त्याच्यामध्ये साठवलेलं आहे. जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट गोष्टीसुद्धा आहेत. जसा राम आहे तसा रावण आहे, जसा कृष्ण आहे तसा कंस आहे. तसं ह्या विश्वामध्ये सुद्धा जिथं आपण राहतो तिथंसुद्धा चांगल्याही गोष्टी आहेत आणि वाईटही गोष्टी आहेत. आपलं ध्यान, आपलं लक्ष कुणीकडं असावं की जेणेकरून आपलं मन शुद्ध, शांत राहील. म्हणून बाबा महाराज आर्वीकर म्हणतात की आपल्याला राम आणि कृष्ण हे दोन असे अवतार आहेत. अवतार म्हटले की आम्हाला असं वाटतं की देव आला आणि देवानंच सगळं झाला, तर तसा तो अवतार बाबा म्हणत नाहीत. बाबा म्हणतात की ही आपल्यासारखीच माणसं होती, पण ती अशी विकास होत गेली की रामापर्यंत म्हणजे आदर्शापर्यंत ते पोचले, कृष्णापर्यंतचं रूप गेलं. म्हणजे आपण नर आपणी करणी करीतो, नर का नारायण बनले आहे. आपल्याला नारायण बनायचं आहे, देव बनायचं आहे. म्हणून देव बघण्याची साधना नाही तर देव बनण्याची साधना आहे. मग इथं येऊन आपल्याला देव बनायचं आहे. मग देव बनायचं म्हटलं तर काय करायला पाहिजे? देवाच्या अंगी जे गुण आहेत ते आपल्यामध्ये आले पाहिजे. देवाच्या अंगी जे गुण आहे ते आपल्या सद्गुरूंच्या अंगी असतात. म्हणून सद्गुरूंच्या सानिध्यात गेले की आपोआप ते गुण आपल्याकडे येतात. म्हणून सतत आपण सद्गुरूंचं स्मरण केलं पाहिजे. आपण आता गुरु केला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, त्यांचं आपण स्मरण करू शकतो, त्यांना भेटू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. पण ज्यांनी गुरु केला नाही त्यांनीसुद्धा घाबरायचं काय कारण नाही. इथं दत्त महाराज आहेत. दत्त महाराज आपले गुरुच आहेत. ते आपल्याला बरोबर मार्गदर्शन करतात. आपल्या मनाला ज्या वेळेला अशांती वाटेल त्यावेळेला त्याच्याजवळ येऊन बोला, त्याला आपली व्यथा सांगा, ते तुम्हाला मार्गदर्शन करते. म्हणून अशी मंदिरं
झाली पाहिजेत. असं तर मग जे सांगितलं ही खरं आहे ती गोष्ट, की जिथं गेल्यानंतर आपल्या मनामध्ये उठलेलं काहूर थोडंसं शांत झालं पाहिजे. आणि हे जर करायचं झालं तर काय व्हायला पाहिजे? बाबा म्हणतात मनुष्य पूर्णत्व न पावता तो पूर्णत्वाकडे जाऊ शकेल. आता कसं आहे, आपण इथं आलो म्हणजे लगेच का पूर्ण झालो का? आपण लगेच देव झालो का? नाही. पण ही देवाकडे जाण्याची वाट तर आपण धरली. आता देवाकडे जाण्याची वाट आपण धरली तर काय झालं, इथून हळूहळू आपण काय करणार की पूर्णत्वापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार. मग ती कशी जाणार? मग त्याच्यासाठी आपण आपल्या सद्गुरूंचं ऐकलं पाहिजे किंवा जे आपण ग्रंथ वाचतो त्या ग्रंथातलं आपल्या आचरणात आणलं पाहिजे. आज कशी परिस्थिती झाली, आपण ऐकत नाही असं नाही, श्रवण करतो, परंतु ते आचरणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही. सहजांसहज जेवढं जमतं आहे तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो. पण हे सुद्धा काही कमी नाही. मग काय सांगितलं की कलियुगामध्ये मंदिरात येणंच अवघड होऊन बसले. आजच्या या युगामध्ये बाकीच्या ठिकाणी गर्दी खूप मिळेल तुम्हाला, पण मंदिरामध्ये गर्दी कमी राहते. याचं कारण काय की मंदिरामध्ये काय मला मिळणार आहे हेच आम्हाला कळलेलं नाही. म्हणून कीर्तनकार हे ते तुम्हाला त्या बऱ्याच गोष्टी सांगतात की एका बाईला सांगितलं की हे वस्तू ने आणि या वस्तूची काय किंमत आहे जरा बघून ये. आता ती वस्तू घेतली आणि बाजारात गेली भाजी घ्यायला. तिनं बघितलं काहीतरी चकचकीत चांगलं काहीतरी दिसतंय, मेथीची एक पेंडी देतो म्हटलेलं. मग ते परत आले, एक मेथीची पेंडी देतो म्हटले. कुठं गेली ते? भाजीच्या दुकानात. बरं, आता जरा त्याच्यापेक्षा चांगल्या दुकानात जा, म्हणजे मग त्या वस्तूची किंमत तुला कळेल. ती वस्तू घेऊन मग आता कुठं जायचं? मग किराणा मालाच्या दुकानात गेले. त्याने ती बघितली वस्तू, अरे काहीतरी मौल्यवान वस्तू दिसते. मग त्यांनी काय सांगितलं, ठीक आहे 1 किलो साखर देतो तुला. आता ती वस्तू परत आल्यानंतर म्हटली की अरे अजून तू काय कर, ही वस्तू सोनाराच्या दुकानात घेऊन जा, म्हणजे सोनार तिची काय किंमत आहे ती सांगते. ज्या वेळेला ती सोनाराकडे गेली त्यावेळेला त्यांनी ती वस्तू बघितली, ती सोन्याची वस्तू, त्याचं मूल्य. मग आता तुम्हाला माहिती आहे तोळ्याला आता किती झालं ते. म्हणजे मेथीची भाजी कुठं, साखरेचं किलो कुठं आणि खरी वस्तूची किंमत कुठं. तसे इथं आल्यानंतर खरी वस्तू आपल्याला जी मिळणार आहे त्याची किंमत आपल्याला आधी कळली तर आपण त्या प्रमाणात तिकडं आकर्षित हो. आपल्याला त्याची किंमतच माहिती नाही. बाजारात कुठं सुख विकत मिळतं का हो? मला सुख द्या असं म्हणून पैसे देऊन सुख मिळतं? बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं असते बघा, पैसे देऊन तुम्ही गादी विकत घ्याल पण झोप विकत मिळणार नाही. पैसे देऊन तुम्ही घर बांधू शकाल पण घरातली शांती तुम्हाला मिळू शकेल का? म्हणजे सुख जे आहे हे सुख असं पैशाने विकत मिळत नाही. मग ते सुख कुठं आहे? सुख आपल्या जवळच आहे. म्हणून ते आपल्या जवळ असणारं सुख ते आपल्याला शोधायचं आहे. मग हे सुख शोधताना सांगितलं की जी आपली मनाची हाव आहे ती थोडीशी कमी व्हायला पाहिजे. आपल्याला असं वाटतंय की मनाची हाव कमी झाली की मग मी जगू कसं शकेन, कारण इच्छा तिथं मार्ग दिसतो असं म्हणतो आपण. मग इच्छाच नसेल तर मार्ग कसा दिसेल असं आपल्या मनात. पण आपल्या या सगळ्या
ऋषीमुनींनी यांनी सांगितलं की अरे हे तुझं हे शरीर जे आहे हे शरीर कसं चालतं, नुसतं तुझ्या मनाच्या इच्छेवर चालत नाही, हे तुझ्या कर्मावर चाललेलं आहे. तुझी पाठीमागची जी कर्म आहेत त्याच्याप्रमाणे तुला हे फळ भोगायला आलं आहे. म्हणून प्रारब्धानुसार तुला हे फळ मिळालं आहे. तुझं जसं प्रारब्ध आहे तसं तुला मिळतच राहणार आहे. म्हणून मग अशी मी म्हटलं की अशा नश्वर वस्तू आम्ही मागतो ते देव लगेच देतो, कारण तुमच्याच प्रारब्धातलं उचलून तुम्हाला द्यायचं आहे. ते काय बाहेरचं कुठलं द्यायचं नाही आहे. पण सुख जे द्यायचं आहे ते तुमच्या प्रारब्धात नसलं तरीसुद्धा द्यायचं आहे. आणि ते फक्त गुरु देऊ शकतात. गुरूंच्या जवळच ती एक शक्ती आहे की तुम्हाला सुख देऊ शकतात. कसं देतात ते? तुमचं मन शांत करतात, मनाचे हाव कमी होते. मन ज्या वेळेला अपूर्णत्व पावतं, मनामध्ये असं वाटतं की माझ्याकडं अमुक वस्तू नाही, त्यावेळेला ते मन अशांत होतं आणि ती वस्तू मिळेपर्यंत त्याला चैन पडत नाही. मग त्याच्यासाठी वाटेल ती खटपट करायला लागली तरी हरकत नाही. मग हे जे आतून मनाची आलेली अपूर्णतेची जाणीव ही जर थांबली तर वस्तू असली काय नसली काय मन शांत राहील. आणि ही जी कला आहे ही सद्गुरूंच्या जवळ असते. आणि ती सद्गुरूंच्या जवळ गेलो, त्यांच्या सहवासात राहिलो तर ती आपोआप आपल्याला आत्मसात होते. म्हणून आपण सद्गुरूंचे सतत स्मरण करावं. का? आपणासारखे करीती तात्काळ. ते त्यांच्यासारखंच तुम्हाला बनवून टाकतात. ते कसे आहेत? सच्चित आनंद स्वरूप आहे. मग तुम्हीसुद्धा सच्चित आनंद स्वरूप आहे, पण आम्ही ते आपल्या स्वरूपाला आम्ही विसरलेलो आहे. म्हणून हे सच्चित आनंद जे स्वरूप आहे ते कुठं आहे? मग अशी आपण म्हणत होतो की हे स्थूल देह आहे, याच्या पाठीमागं मन बुद्धी चित्त अहंकार हा जे सूक्ष्म देह आहे त्याच्याही पलीकडं एक कारण देह आहे. आणि तो कारण देह प्रारब्धाचा आहे. आणि त्याच्या पलीकडं जो आहे तो महाकारण देह आहे. तिथं हे सच्चित स्वरूप आपलं आहे. आणि त्या स्वरूपाची ओळख सद्गुरू तुम्हाला करून देतात. आणि ह्या स्वरूपाची ज्या वेळेला ओळख होते ती नुसती ओळख होऊन चालणार नाही. नुसतं समजलं म्हणजे मी झालो का लगेच? अहम ब्रह्मास्मी लगेच झालं का? नाही होत. मग त्याचं सतत चिंतन राहिलं पाहिजे. चिंतन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन अशा पायऱ्या आहेत ह्या अध्यात्मातल्या. मग ह्या जर पायऱ्या जर आपण हे करत राहिलो तर काय होईल? हळूहळू आपण त्या महाकारण देहापर्यंत स्थित राहू. बाबा म्हणतात की आपण जास्तीत जास्त वेळ स्थूल देहातच असतो, काही थोडा वेळ आपण सूक्ष्म देहात असतो. म्हणजे आपण स्वप्नात किती वेळ असतो? झोपेतला सगळा वेळ काय आपण स्वप्नात नसतो, काही वेळ स्वप्नात असतो. जे स्वप्नात असतो ते आपण काय सूक्ष्म देहात आहे. आता ह्या स्वप्नात अजून एक तुम्हाला स्वप्न पडलं, स्वप्नात अजून एक स्वप्न पडलं तर काय झालं? तिथं जे आहे ते तुम्ही कारण देहात आहे. मग ते किती अल्प असेल? अजून महाकारण देहाची तर आम्हाला ओळखच नाही, कारण आपण तिथं पोहोचलोच नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी जर समजायच्या असतील तर त्याला साधना पाहिजे. साधना पाहिजे म्हणजे काय? आपलं जीवन साधनामय झालं पाहिजे. बाबा म्हणतात की साधनेची माझी वेळ झाली म्हणून तासभर काढून ठेवला, तासभर मी नामस्मरण केलं की दिवसभर मी काही करायला रिकामा, असं नाही चालत. सकाळी उठल्यापासून मला झोपेतून जागं करणारा कोण आहे? मी जागं झालो असं म्हणतो. आपला पण जागा होतो का कोणतरी मला जागं करतं? ह्या विचार करायला शिका. स्वप्नातून आत एक आपली प्राण संचार होतो आपल्या स्थूल देहामध्ये आणि मग आपण जागा होतो.
म्हणून ध्यातो प्रभाती हृदय संस्फुरदात्मतत्व. आपल्या हृदयामध्ये हे जे स्पंदन स्वरूप जी शक्ती आहे ती जी जागृत होते तिचं आपण सकाळी स्मरण करा. कोण म्हणते आपल्या हाताचं दर्शन घ्या. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते करदर्शन. हातात सुद्धा ती शक्ती आहे. म्हणून त्या शक्तीनं आपण काय मिळवतो? विद्या मिळवतो, लक्ष्मी मिळवतो. म्हणून त्या कराचं दर्शन घ्या. करमध्ये तू गोविंद, भगवंताचं वास्तव्य आपल्या हातामध्ये. तसं बऱ्याच वेळा सांगितलं जातं. काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे, आपण ज्या जमिनीवर उभं राहतो, उठल्यानंतर पाय ठेवतो, ज्या भूमातेनं आपल्याला अन्न दिलं त्याचं स्मरण करा. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व. भूमातेला नमस्कार करा. श्लोक म्हटला नाही आला तर ठीक आहे, नुसतं दर्शन घ्यायला काय आपल्याला अडचण पडते. म्हणून सकाळी उठल्यापासून आपल्या साधनेला सुरुवात होते. 5:30ला उठावं असं म्हणतात. सूर्योदयाच्या पूर्वी उठलं की त्यावेळेला आपल्या ह्या सृष्टीमध्ये एक पवित्र वातावरण असतं आणि त्या वातावरणाचा परिणाम आपल्या अंतःकरणावर होतो. म्हणून सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट काय करायला पाहिजे? प्रातस्मरण, भगवंताचं स्मरण करा. कुठल्याही भगवंताचं. म्हणजे असं नाही की तुम्ही दत्ताचंच करायला पाहिजे, तुम्ही विठ्ठलाचंच करायला पाहिजे, असं काही नाही. आपल्यातल्या चैतन्याचं स्मरण करा. आपलं जे मी जिवंत कशामुळे आहे, ह्या जिवंत राहण्याची जी शक्ती आहे त्या शक्तीचं स्मरण करायला पाहिजे. म्हणून जसं जसं आपण पुढं जाऊ तसं आपल्या लक्षात येतं की ही शक्ती जर आपल्याला टिकवून ठेवायची झालं तर आपल्याला भूक लागायला पाहिजे का नाही? भूक लागली तर आपण अन्न खाणार. अन्न खाल्लेलं पचलं तर परत भूक लागणार. म्हणजे ह्या सृष्टीमध्ये कुठेही एक गोष्ट अशी स्थिर नाही आहे. सगळं काय झालं आहे? बदलतेलं आहे. म्हणून हे परिवर्तनशील जग आहे असं म्हटलं आहे. नुसतं सुखच आहे असं जर झालं तर चालेल का हो? नुसतं सुख आहे नाही चालत. आणि तसं राहतही नाही. समुद्रामध्ये लाटा आल्या वरती जाती खाली जाती, वरती जाती खाली जाती, म्हणून त्याला समुद्र म्हटलं. मग अशी आता गीत म्हणताना म्हटलं की भवसागर आहे. हा काय आहे? आपला भवसागर आहे. इथं सुखदुःखाच्या लाटा येणार आणि जाणार. पण ह्या दोन्ही लाटा भगवंताच्या कृपेनं आल्या. असं ज्या वेळेला मला वाटेल त्यावेळेला सुखातसुद्धा मी भगवंताचं स्मरण करत राहीन आणि दुःखातसुद्धा मी भगवंताचं स्मरण करत राहीन. दुःख आलं म्हणून घाबरून जायचं काय कारण नाही. दुःख काहीतरी शिकवायला येत असतं. भावाने एके ठिकाणी म्हटलं चाला लागला, तुला ठेच लागली अंगठ्याला दुखायला लागलं, वेदना झाल्या, वाईट वाटतं की नाही? पण तू जिवंत आहे हे तरी कळलं का नाही? ती वेदना झाल्यामुळं तू जिवंत आहे तुला कळलं. मग ज्या गोष्टीमुळं मी जिवंत आहे हे कळलं ती गोष्ट वाईट आहे का? मला भूक लागली, चांगली का वाईट? भूकच लागली नाही तर नाही चालत. म्हणून भूक देणारा, तहान देणारा ही जी आतली शक्ती जी आहे त्याचं स्मरण करावं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. तुम्हाला दुसरा यज्ञ करायची काय गरज नाही. आपण ज्या वेळेला जेवतो त्यावेळेला भगवंताचं स्मरण करा, हाच यज्ञ आहे. संध्याकाळी झोपताना दिवसभर जे काय केलं ते त्याला अर्पण करणं हा सुद्धा एक यज्ञ आहे. आणि आता मला काय करतो देवा, शांत झोप दे. मी काय जे काय केलं ते तुला मी आज अर्पण केलं.
आता कसं होतं, आपण सगळं केलं, चांगलं केलं, वाईट केलं, सगळं देवाला अर्पण केलं, बरोबर आहे. पण देवाने घ्यायला पाहिजे का नको? मग चांगलं तेवढं देव घेतो आणि वाईट घेत नाही असं आहे का? दोन्ही तो घेतो, पण तो दुसऱ्या दिवशी दोन्ही तुम्हाला देतो. सकाळी उठल्यावर कालची आठवण आहे का नाही, मी काल काय केलं होतं ते, उद्याचं काय ठरवलं होतं तिची आठवण आहे का नाही. तो रात्री आपल्याजवळ ठेवून घेतो आणि सकाळी तुम्हाला परत करतो. ही स्मृती, ही बुद्धी, ही कोण देतं? तीच शक्ती देते. म्हणून त्या शक्तीचं स्मरण सकाळ, दुपार, संध्याकाळ आपण केलं पाहिजे. आणि हे जसं जसं करू तसं तसं आपल्या लक्षात येतं की हे शरीर जे चालणारे आहे, कोणाचे सत्य चाले हे शरीर. संतांना प्रश्न पडला हो, मग कुणाच्या सत्याने मी चालतो, कुणाच्या सत्याने मी बोलतो? ज्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला माझ्या मुखात दात नव्हते, मग त्यावेळेला आईच्या स्तनात दुधाची उत्पत्ती कुणी केली? त्या शक्तीचं आपण कृतज्ञतापूर्वक स्मरण केलं पाहिजे. आणि हे स्मरण कसं करावं, काय करावं, हे कुठं शिकवलं जातं? आपल्या ह्या मंदिरामध्ये शिकवलं जातं. इथं आपण पारायणामध्ये शिकतो की कृतज्ञता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या आईवडिलाविषयी कृतज्ञता. पूजनी बाबांनी अनेक पत्र लिहिली, इतकी पत्र लिहिली की गीता प्रभूसारखं मोठं पुस्तक तयार झालं. किंवा हरिपाठावर इतकं पुस्तक लिहिलं की देवाचे द्वारीसारखं पुस्तक निर्माण झालं. अशी बाबांनी बरीच पत्र लिहिली. त्यातलं मला परवा एक चांगलं पत्र आहे वाचायला मिळालं. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं, तुम्हाला सगळ्यांना अभिमन्यूची गोष्ट माहिती आहे का नाही? माहिती आहे. अभिमन्यू कोण होता? अर्जुनाचा मुलगा होता. आणि ज्या वेळेला अर्जुन बाजूला गेल्यानंतर द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली, त्यावेळेला ते चक्रव्यूह कुणी भेदन करायचं ह्याच्याविषयी प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला अभिमन्यू म्हटला, मी ऐकलं आहे कसं चक्रव्यूह भेदायचं ते, पण त्यातनं कसं बाहेर पडायचं ते मला माहिती नाही. कारण ते श्रीकृष्णाने ज्या वेळेला ती गोष्ट सांगितली त्यावेळेला हा अभिमन्यू पोटात होता, गर्भाशयात असताना त्याने ती गोष्ट ऐकलेली होती. आणि आई झोपली आणि हा तो ऐकत राहिला. म्हणून भगवंताने म्हटलं, अरे आपण थांबलं पाहिजे. आणि त्यांनी ते पुढचं सांगितलं नाही, त्यामुळे पुढचं त्यांना काय माहिती नाही, पण तरीसुद्धा तो जायला तयार झाला. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, महाभारतात वाचलेली आहे. तसं बाबा म्हणतात की अरे तूच अभिमन्यू आहेस, तुला कर्मात कसं शिरायचं ते माहिती आहे, परंतु ह्या कर्मामध्ये निष्कामतेनं पद्मपत्र मीमांसा, म्हणजे जसं पाण्यामध्ये कमळाचं फूल राहतं, कमळाचं पान राहतं, तसं तू ह्या कर्मामध्ये लिप्त न राहता कसं राहशील हे तुला माहिती नाही. कर्म करायचं तेवढं माहिती आहे, कारण जन्माला आला तो कर्मामुळंच आला आणि कर्मामुळंच त्या पुढं त्याचं जीवन चाललं आहे. परंतु या जन्मामध्ये आपल्याला काय करायचं आहे? निष्कामतेनं कर्म करून भगवंताचरणी ही सगळी कर्म अर्पण करून राहायला पाहिजे. हे जे शिकायचं आहे हे सद्गुरूकडून शिकायला मिळतं, म्हणून ते तिथं शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्याने अशी सांगितली की सगळ्यांना माहिती आहे की गोपाल कृष्ण कुठं होते? वृंदावनमध्ये होते. त्यांचे सवंगडी कोण होते? कोण पेंद्या होता, कोण वाकड्या होता, सगळी होती. आणि ते कुठं जात होते? कोणाकोणाच्या गोपांच्या घरी चोरी करायला जात होते. आणि चोरी करताना वरनं उतरायचे ते खिडकीतनं, गवाक्ष म्हटलं त्याच्यातनं, आणि
त्याच्यातूनच वरती जायचं. कसं जात होते ते? कृष्णाचं नाव घेऊन त्याच्यातनं ते जायचं. पण जो वाकड्या होता तो म्हटला कृष्णाचंच कशाला नाव घ्यायला पाहिजे, आमची नावं नाहीत, आमची नाव घेतलं तर चालणार नाही. म्हणून त्यानं काय केलं, कृष्णाचं नाव घेतलं नाही, आपलंच नाव घेतलं आणि त्याच्यातनं जायला लागलं. तर तो अर्धाच गेला, अर्धा तिथंच लटकला म्हणे. अशी काहीतरी कथा आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. तसं हा जो आहे जीव, हा वाकडे आहे, तो सरळ नाही. त्याच्यामुळे तो अडकतो आहे. ज्या वेळेला तो सरळ होईल ना, कृष्णाचं नाव घेईल ना, त्याच वेळेला तो या कर्मरूपी बंधनातून सुटेल. उफाळल्या या भवसागरी. मग अशी आपण गीत म्हटलं. ह्याच्यातून जर सुटका व्हायची असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. म्हणून इथं सांगितलं की इथं ह्या मंदिरामध्ये ह्या 3 गोष्टी चालतात. एक पारायण आहे, एक नामस्मरण आहे आणि एक सद्गुरुस्मरण आहे. ह्या गोष्टी आपण सतत करत राहूया. आपण 13 वर्ष केली, यापुढेही करत राहू. कारण एका जन्मात लगेच आपल्याला देव भेटला असं होणार नाही, देव बनलो असं होणार नाही. पण आपलं देव बनण्याचं ध्येय आहे, हे लक्षात ठेवून आपण येऊया. ह्या जन्मात देवाला आवडता झालो तरी पुष्कळ झालं. माणूस म्हणून जन्माला आलो, माणसासारखं वागलो तरी पुष्कळ झालं. म्हणून आपण भगवंताला सांगू की जेवढं माझ्याकडनं शक्य आहे तेवढं मी चालायचा प्रयत्न करतो, पण तू माझ्या हाताला धरलं पाहिजे. धरी मज करी आता सत्वरी देवराया, भव भय हरी माझे व्यर्थ ना भाविका. सद्गुरुनाथ महाराज की